माझ्या पक्षाचा पराभव झाला हे एवढंच तुम्ही घेऊन बसलायत. पण ज्या राजकीय पक्षाने 49 वर्ष या देशावरती राज्य केलं त्याचे पराभव प्रत्येक ठिकाणी होत आहेत, त्या काँग्रेसबद्दल तुम्ही विचारायला तयार नाही आहात, बोलायला तयार नाही आहात. त्यांना एक प्रश्न विचारतो. नाही, त्यांना तुम्ही प्रश्न नाही विचारत, त्याचे ते उत्तर द्यायला कुठे असतात? राहुल गांधी ते परदेशात असतात ते. पण प्रश्न असा आहे की याच आत्ता आपण जर समजा विचार केला तर 3 वर्षापूर्वी याच भाजपाची काय परिस्थिती होती? कोण विचारत तरी होतं का? हे आत्ता ह्यांना जे काय ह्यांच्या बाहूमध्ये बळदी जे आले ते फक्त नरेंद्र मोदींमुळे आलं. अन्यथा यांना तरी कोण विचारते? लोकांनी जे लोकसभा आणि विधानसभेला जे मतदान झालं ते नरेंद्र मोदींवरती झालं. ह्यांच्या काही लोकल कोणाच्या ते तुम्हाला वाटलं दानवेंमुळे मतदान होतंय? बघितलंय का त्यांना कधी? घरचे तरी करतील का? पण ह्या प्रश्नामध्ये प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या चढउतार हा प्रत्येक राजकीय पक्षाच्या आयुष्यात असतो. पण उतारानंतर चढ असतो एवढंही लक्षात ठेवलं पाहिजे, आणि चढानंतर उतारही असतो. चढ उतार आहे हे मान्य आहे. माझा प्रश्न हा आहे की या उतारातून तुम्ही काय शिकलात आणि काय बदल केले मनसेमध्ये येणाऱ्या निवडणुकांसाठी? नाही, आता जे काय शिकायचं ते मी शिकलो, जे काय बदल करायचे ते मी बदल करतोय, आणि यातच आपण पुढे जात असतो ना. म्हणजे तुम्हाला यश पण काही गोष्टी शिकवत असतं आणि पराभव पण काही गोष्टी शिकवत असतं. फक्त तुमची शिकायची तयारी आहे की नाही एवढाच फक्त विषय असतो, जी माझी तयारी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे पूनम यांचा. मनसेतले महाजन पूनम एवढंच त्यांनी नाव दिलंय.